आज मॉर्निंगला मी टेलिग्रामला एक ट्रेड टाकलेला, त्याच्यामध्ये आपला आयसर गेला. हा सेकंड ट्रेड आहे. मी थोडी एंट्री लवकर केलेली आहे. टेलिग्रामला पण टाकलेला आहे. प्रॉपर सेटअपवरती आपला ट्रेड आहे तो. आणि बघा निफ्टीमध्ये आपण 5 लॉटने बाईंग केलेली आहे. हा निफ्टीचा चार्ट आहे आणि हा प्रीमियम चार्ट आहे. 117 ते 18ची बाईंग आहे. बघा 100, 200, 300 रुपये आपल्याला प्लस दिसते. थोडंसं होल्ड करू या ट्रेडला. वरती रेजिस्टन्स आहे, तिथपर्यंत मार्केट जाऊ शकतं. 129 पर्यंत सस्टेन करेल हा ट्रेड. त्यानंतर तिथून एक ब्रेकआउट झाला तर एक चांगली मूव्हमेंट बघायला भेटेल. आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो, मार्केटमध्ये तुम्ही स्टॉप लॉस लावूनच काम करत जा. कारण की फ्रायडेला बघा जी मूव्हमेंट आली तिथे लोकांनी ज्यांनी स्टॉप लॉस म्हणजे लावले नसतील त्यांचे कितीतरी कॅपिटल वाईप आउट झाले असतील किंवा मोठे मोठे लॉसेस झाले असतील. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉप लॉस लावा जा. स्टॉप लॉस खूप महत्त्वाचे आहेत. मार्केटमध्ये जर तुम्ही स्टॉप लॉस लावून काम केलं तर तुमचा स्टॉप लॉसला ट्रेड उडून जाणार आहे, एक्झिट होऊन जाणार आहे. आणि जर तुम्ही त्याचा विचार नाही केला तर तो ट्रेड कुठेतरी खालीवर होऊन तुमचा जास्त लॉस होईल. आणि हे कॉइन 50 ह्याच्यामध्ये आपण ऑप्शनला 10x लिव्हरेज भेटतं. ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी कॅपिटलवरती चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकतो. पण त्यासाठी आपली ॲक्युरेसी एकदम परफेक्ट आणि प्रॉपर पाहिजे. तुम्ही ह्याच्या बेसवरती चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये कॉइन 50मध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही प्रॉफिट करू शकता. आणि बघा 3,500चं आपलं प्रॉफिट आहे. थोडंसं होल्ड करू, अजून 2,500वरती आलेलं आहे. बघा वरती 2-3 रुपयासाठी वेट नाही करायचं आहे. बघा चांगल्या प्रकारे प्रॉफिट आहे ते बुक करून मार्केटमधून निघून जाऊ आपण.